तर महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये युती आघाडीच्या हालचाली सुरू आहेत। मात्र निवडणुकीची तारीख जाहीर होताच एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। महानगरपालिका निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाला महाविकास आघाडीमधल्या एका पक्षाकडनं युती करण्याचा प्रस्ताव आला असा दावा जलील यांनी केलाय। मात्र आपण हा प्रस्ताव फेटाळून लावला असंही जलील यांनी म्हटलंय। तर काँग्रेस शरद पवार गटानं एमआयएम सोबत जाऊ नये अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे। एका मोठ्या पक्षातून आम्हाला हे आलं होतं प्रस्ताव, पण त्यांची जी मागणी होती, आमचे जे स्ट्रॉंग होल्ड सीट्स आहे जिथे आम्ही जिंकणारच त्यापैकी त्यांना सीट्स पाहिजे होतं। मी म्हटलं नाही, तुम्हाला करायचंच असेल तर महाराष्ट्र लेवलवर तुमच्या नेत्यांना सांगा की डिक्लेअर करा की आम्ही एमआयएम सोबत जाणार आहे। एका शहरापुरता काही सीट्स साठी तुम्ही मागत असेल तर ते आम्हाला मान्य नाही, म्हणून आम्ही नकार दिलेला आहे त्यांना। तो मोठा पक्ष महाविकास आघाडी स्वाभाविक आहे। मी माझ्या त्या मित्रांना सांगितलं, तुम्हाला कळत कसं नाहीये काँग्रेसवाल्यांना तुमची मुस्लिम जे हे होती मतं ते तुमचे मुस्लिम मतं निघून गेले। या तुम्ही एमआयएमला त्या ठिकाणी दूर करा ना, आणि ते एमआयएमचे मतं आता एमआयएमला लोक मानत नाही मुस्लिम मतं, मुस्लिम समाज, म्हणून तुमची वोट बँक होती ती परत तुम्ही मिळवा ना। कारण तुमच्या नगरसेवकांनी पण चांगलं काम केलं होतं त्यावेळेस मुस्लिम समाजामध्ये, म्हणून मुस्लिम समाजांनी ऍक्सेप्ट केलेलं तुम्हाला, तर तुम्ही ते का सोडता, कशाला यांना बोलून डोक्यावर बसवता।